I rise to support the demands and oppose the cut motion. Speaker sir, हांव सगळ्यात पयलीं आदले मुख्यमंत्री लेट मनोहर पर्रीकर बाईचे हांव आभार मानता ज्यांच्यांनी काम धेनू स्कीम गोंयांत चालू केली. त्या टायमार स्पीकर सर खरोखरच एक आमच्या धनगर समाजाच्या आनी इतर समाजांतल्या लोकांक ही एक स्कीम वरदान अशी ठरलेली. पण आयज स्पीकर सर थोडेशे जे अपग्रेडेशन इन रेट्स ऑफ वेरियस रेट्स ते म्हणजे खाद्याची रेट जी वाडलेली आसा ताका लागून स्पीकर सर हे धंदो चलोवप खूब डिफिकल्ट जाल्लें आसा. आमचे सगळे कलिकांनी आतां म्हटलेलें आसा जी कितें डिफिकल्टीज आसा त्यो सांगलेल्यो आसा. स्पीकर सर ज्या प्रमाणे ही जर रेट कंपेरेटिवली जर दुधाची रेट वाडली जाल्यार ती थोडीशी रेट कंपेन्सेट जावन हो धंदो चलोवपाक खूब बरें जातलें. आयज स्पीकर सर जी खाणाची रेट वाडलेली आसा ती कंपेन्सेट करपाक लागून हांव ऑनरेबल मिनिस्टरा कडेन मागता की आमच्या गोंयांत अशें खाद्य तयार करपाचे कारखाने खंय तरी आमचे जर हांगासर केले जेणे करून थोडीशी रेट कमी जाली खाद्य तयार करून जाल्यार आमकां ती थोड्या आमच्या फार्मरांक खूब बरी पडटली. तशेंच जे फॉडर जे तयार करता ते लार्ज स्केलान जर आमच्या हांगासर फॉडर तयार करून तेजी जर रेट एफिशियंटली कमी जाली जाल्यारूय स्पीकर सर आमच्या जे फार्मर्स आहा त्या भावांक आमकां खूब सफिशंटली हे काम करपाक मेळटलें. दुसरें सर आमचे जे वेटरनरी सर्विसीस जे आतां प्रोवायड करपाक लागून आमकां ऑनरेबल मिनिस्टरान आनी ऑनरेबल CMान सांगलेलें आसा की जी वेटरनरी हॉस्पिटल हांगा मुळगांव जावपाक जाय तें बेगींतल्या बेगीन करपाक लागून हांव स्पीकर सर ऑनरेबल मिनिस्टरा कडेन मागता हेजेर मातशें चडांत चड भर दिवन हांव सांगपाक सोदता स्पीकर सर की मयान एक व्हडली सगळ्यान गोंयांतली किंवा हांव म्हणटा देशांतली व्हडली गोशाळा आहा जी गोमंतक गो सेवा महासंघ ही संस्था चलयता आनी हिका जो त्रास जो लागता हे 4000 गायो आयज आमी पोसता मयान. 3 आमचे कडेन गोशाळा आसा आनी ह्यो 3य गोशाळ्यात आपल्या एरियेन जी गोशाळेन पुराय गोंयची जी गोरवां हाडटा ती मागीर ती मोडकी आसूं तोडकी आसूं सगळ्या गोरवांक ते ट्रिटमेंट दिवपाचें काम करता. आतां ही वेटरनरी सर्विसीस जर आमकां बेगींतल्या बेगीन जर जाली जाल्यार आमकां त्या गोरवांक सांबाळपाक लागून खूब सोयिस्कर जातलें स्पीकर सर. तशेंच जे आमकां मानधन मेळटा गव्हर्मेंटाचें की ह्या गोरवांक खाद्य दिवपाक लागून तें खाद्य दिवपाचें मानधनूय वेळेर मेळचें जेणे करून सगळ्या गोरवांक बरी पोसपाक लागून बऱ्या कंडिशनान दवरपाक लागून ती आमकां मदत जातली. स्पीकर सर चड वेळ न घेता डिमांड नंबर 59 उलोवपाक सोदता. जे फॅक्टरीज एंड बॉयलर आमचे डिपार्टमेंट जें आसा त्या डिपार्टमेंटा कडेन एकूच हांव विनंती करपाक सोदता जे आमचे कारखाने आसतले गोंयांत त्या कारखान्याची वेवस्थीत रित्या देखरेख करपाची जबाबदारी तेंच्या कडेन आसता. एकदां लायसनींग दिलें फॅक्टरी चलता अशें कन्सिडर करून आमचे खुबशे ऑफिसर्स निग्लेक्ट करतात. तशें न करता जे कारखाने चलता ते बरे वेवस्थीत चलता काय ना तेंचे एमिशन जें आसा वेदर इट इज कार्बन इमिशन ऑर एफ्लुएंट इमिशन लेट आउट डायरेक्टली इन द एटमॉस्फियर तशें हें जाता न्हू. ह्यो कंप्लेनी लोकां कडसून वयताच्या तेज्या उपरांत हे कंप्लेंट जे घेता तशें न करता स्वता तेंच्यांनी आपूण तेंचें निरीक्षण करपाक जाय आनी थरोली करपाक जाय जेणे करून लोकांक त्रास जावचो न्हू लोकां कडसून कंप्लेनी येवच्यो न्हू. अशें हांवें ह्यान पयलीं सांगलेलें आसा जे कार्बन इमिशन आहा ते स्टॉप जावपाक जाय म्हणून ह्या कारखान्यांचेर लक्ष दवरपाक जाय. काही कारखान्यांनी एक्सप्लोजन जाता हे एक्सप्लोजन कित्याक जाता हे फायंड आवट करचें पडटलें आनी ह्या डिपार्टमेंटान चडशे हे लक्ष जर दिलें जाल्यार सगळ्यो ज्यो दुर्घटना घडटा हे एक्सप्लोजन जातात ते स्टॉप जावंक शकता. स्पीकर सर जास्त वेळ न घेता आमच्या गोशाळेन जास्त लक्ष केंद्रीत करून जी व्हडल्यांतली व्हडली गोशाळा जी मयान आहा तिका हेल्प करचें अशें सांगता. थँक्यू स्पीकर सर.